जुन्नर तालुक्यामध्ये धरणांमध्ये पाण्याचा साठा दिवसेंदिवस कमी होतोय। जुन्नर तालुक्यातील कुकडी प्रकल्पामध्ये अवघा 21% पाणी साठा आहे आणि येडगाव धरणामध्ये आपण पाहतोय येडगाव धरणामध्ये पाण्याचा साठा प्रचंड कमी झालेला आहे। अवघा 18% पाणी साठा शिल्लक आहे। आता इकडे आपण पाहतोय या अशा प्रकारच्या विहिरी खोदल्या जात आहेत। या ठिकाणी त्यांना पाणी सुद्धा आता व्यवस्थित पुरवठा होत नाही। जिथून पाणी तिकडे जातंय त्यात सुद्धा पाणी जाण्याची व्यवस्था आता बंद झालेली आहे। सध्या पूर्व भागातील तालुक्यामध्ये पाणी सोडलं जात नाही, त्याच्यामुळे डिंबा धरणातून इकडे पाण्याचा फ्लो सुरू आहे आणि त्याच्यामुळे हे धरणात पाणी पुन्हा साठा वाढेल असं सांगितलं जाते। पण एक निश्चित आहे, उन्हाळा कडक आहे। पुढच्या मे महिन्यामध्ये पाणी खालच्या तालुक्यांना सोडावंच लागणार आहे आणि पर्यायाने मग मात्र या तालुक्यातील या धरणामधलं पाण्याचा साठा कमी होणार आहे। माणिकडोह धरणामध्ये सुद्धा अवघा 6-6.5% पाणी साठा शिल्लक आहे। हा पाणी साठा अतिशय कमी आहे। उन्हाळा कडक आहे, पाण्याचं बाष्पीभवन सुद्धा जास्त होतोय। वरच्या बाजूच्या लोकांना प्यायला देखील पाणी शिल्लक राहत नाही। जलसंपदा विभागाने या संदर्भामध्ये योग्य प्रकारे दखल घ्यायला हवी। निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांच्या मुळा उठतोय। सध्या आपण पाहतोय ढगाळ वातावरण असल्यामुळे शेतकऱ्यांच्या जे शेतामध्ये पिकं आहेत म्हणजे कांदा आहे, गहू आहे, इतर पिकं आहेत, ह्या पिकांचं नुकसान होण्याची भीती आहे। सध्या गहू कापण्याचं काम चालू आहे, परंतु ह्या जर पाऊस आला तर त्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं। कांदा काढण्याचं काम चालू आहे, त्यांचंही नुकसान होऊ शकतं। जगाचा पोशिंदा विविध संकटांचा सामना करतोय आणि त्याच्या अडचणीमध्ये वाढ होते। सुरेश वाणी, विंगर टाइम्स, येडगाव।